चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आईसोबत घरी जात असताना एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने जीव घेतला। घराच्या परिसरात असतानाच आरोपी तरुणाने अडवले आणि मुलीवर चाकूने सपासप वार केले। यात रक्तबंबाळ झालेल्या मुलीने सुटण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ती कोसळली आणि खाली पडली। रक्ताच्या थारोळ्यातच तिने जीव सोडला। कल्याण पूर्व मधील तिसगाव परिसरात दुर्गा दर्शन सोसायटी मध्ये ही मुलगी कुटुंबासोबत राहायची। आईसोबत ही अल्पवयीन मुलगी सोसायटीच्या आवारात बुधवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री 8च्या सुमारास आली। त्याचवेळी एका अनोळखी तरुणाने त्या मुलीचा सोसायटीच्या आवारात अडवलं। त्यानंतर या तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप 7 ते 8 वार केले। अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जखमी मुलगी आणि तिच्या आईने आरडाओरड केली। आवाज ऐकून सोसायटीतील इतर नागरिकांनी घटनास्थळी धावले। लोक येत असल्याचे बघून आरोपी पळायला लागला। प्रणिता खाली कोसळली आणि उठली। पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आदित्य कांबळे नामक तरुणाला लोकांनी पकडले। त्यानंतर त्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले। तोपर्यंत मुलगी प्रणिता दास ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। प्रणिता दासला तातडीने महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।